नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आता आपलं वांग्याचा प्लॉट आहे. आता भाव बाजार कमी झाले, 150-200 रुपये कॅरेट झाले. तर आता बाजार कमी झाल्यामुळे आपण आता हा प्लॉट मोडून टाकू राहिलो. आणि आता ह्या 10 एकर क्षेत्रामध्ये आपण आता येणारी उन्हाळी टरबूज म्हणजे कलिंगडाची लागवड करणार आहे मित्रांनो. आणि कलिंगड लागवड करताना आपण बी बी पद्धतीने वापर करणार, रोपाचा वापर करणार नाही मित्रांनो. आता टेम्परेचर हे वाढत चाललंय, त्याच्यामुळे बी एकदम छान अशी सक्सेस होती मित्रांनो. आणि ह्या वाढीचं मार्गदर्शन म्हणजे 2026 उन्हाळी लागवड जी डिसेंबर म्हणजे जानेवारीमध्ये करणार आहे आपण आता. एक 15 जानेवारीमध्ये आपण लागवड सुरू करणार आहे. सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत आणि चॅनल मार्फत तुम्हाला दाखवणार मित्रांनो. आणि आपल्याला जे बेड बनवायची तर ते बेड कशी बनवायची, बेड कशा पद्धतीने बनवायची, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम सोपी पद्धती मित्रांनो, बेड बनवण्याची, बेडला हाईट करण्याची ती पद्धत येणार आहे काळात आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात येणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो, हे वांगे आपण मोडताना रोटावेटर न घालता आपण व्ही5 चा वापर केलेला आहे ट्रॅक्टरला मित्रांनो. व्ही5 ने डायरेक्ट खोडापासून मुळापासून ते बेटर उपटून आणले. म्हणजे आपली नांगरट ज्यावेळेस आपण करणार त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं वांग्याचा काड्या किंवा बेटर आपल्याला गुंतणार नाही, मल्चिंग आपल्याला फाटणार नाही. मित्रांनो, येणार काळामध्ये आपण आता ही व्ही5 ने सगळं काळ उपटण्यात येणार आहे. आणि हे काढल्यानंतर किनीच्या साहित्याने जागी जागी 2-3 गंज करणार आहे. आणि हे गंज केल्यानंतर आपण ते 8 दिवसांनी पेटून देणार आहे. तोपर्यंत नांगरट आपण करून घेणार आहे. म्हणजे आपलं रान बी एकदम छान वाळणार आहे. आणि आपण नांगरट करून रोटावेटर करून परत दुसरणी करणार मित्रांनो. कलिंगडाला अतिशय वाळलेलं रान आणि म्हणजे एक अतिशय मशागत आणि एकदम छान असं मऊ रान रान झालेलं पाहिजे मित्रांनो. वल्ल्या रानामध्ये आपल्याला कलिंगड लागवड करायची नाही. वल्ल्या रानात जर आपण कलिंगड लागवड केली तर बुरशीला लवकर आपली वेळेमध्ये ऍक्टिव्ह होते आणि वाढी ही विल्टिंगला बळी पडते. या हिशोबाने तुम्हाला सुद्धा असं काम करायचं मित्रांनो. ज्या क्षेत्रामध्ये आपली वांगे, जे बरेचसे शेतकरी वांगे मोडू राहिले, तर रोटाव्हेटरचा वापर नाही करायचा मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना कलिंगडाची लागवड करायची त्यांनी तरी रोटाव्हेटर मारून वांगे गाडायचे नाही. अशा पद्धतीने हवा असं व्ही5च्या साहाय्याने तुम्हाला हे वांगे उपटून घ्यायचे आणि किनीच्या साईडने एका ठिकाणी बांधाला गंज करून त्याला पेटून द्यायची, नांगरट करायची मित्रांनो. छान असं आपलं रान तयार होणार आहे. आणि येणार काळातली जी 2026 ची जानेवारीची लागवड आहे, ती आपल्या बरोबर असं 2-2 एकराच्या टप्प्यावर राहणार आहे. आणि त्या सगळ्या शेतकरी मित्रांना आपलं गायडन्स करणार आहे. आणि शेतकरी मित्रांच्या भरपूर कमेंट आल्या की भाऊ यंदा मेसेज आले की भाऊ यंदा 2026 मध्ये जानेवारीमध्ये जर लागवडी केल्या त्याला भाव मिळेल का? निश्चित भाव भेटणार मित्रांनो. दरवर्षीपेक्षा यंदा वाढ म्हणजे 25 पेक्षा 26 मध्ये वाढ निश्चित कमी. आणि आंब्याचा बहार बी आता तुम्ही बघू शकता, तर जानेवारीमध्ये कुठं मुडं फुटायला लागलेला आहे. म्हणजे आपापच आंबा हा लेट येणार आहे. आंबा लेट येणार असल्यामुळे आपल्याला 100% उन्हाळ्यामध्ये कलिंगडाला आपल्याला संधी मिळणार आहे. तुम्ही सुद्धा आपल्या रानाची पूर्व मशागतीला लागायचंय आणि कलिंगडाची तयारी करायची. आणि येणाऱ्या काळात आपण बेड बनवण्याचे व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे, भेसळ रोजचा व्हिडिओ टाकणार आहे. अशा पद्धतीने आपण येणाऱ्या काळात नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहे. असेच व्हिडिओ कलिंगडाचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा.